हॅलो माय डिअर फ्रेंड्स, यू आर मोस्ट वेलकम इन माय चॅनल MG सायन्स सिम्प्लिफाईड. नमस्कार सगळ्यांचं MG सायन्स सिम्प्लिफाईड या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. माय डिअर फ्रेंड्स, वी हॅव कम्प्लिटेड सक्सेसफुली 2 मेन चॅप्टर्स बिलॉंग्स टू अवर सिलेबस. आपल्या अभ्यासक्रमातील 2 मुख्य जे घटक आहेत सुरुवातीचे ते आपण अगदी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. अँड इव्हन वी हॅव कंडक्टेड 1 एक्झाम ऑन फर्स्ट लेसन very successfully. Unexpected response is given by all the students, and I would like to say that I'm very happy on the study that you are doing due to this channel. या चॅनल मुळे विद्यार्थी अभ्यासामध्ये टर्न होत आहेत आणि विज्ञानाकडे वळत आहेत हे पाहून मला मनापासून खूप आनंद होतोय. मागच्या संडेला आपण जी एक्झाम घेतली, ऑनलाईन एक्झाम आपण कंडक्ट केली, त्या एक्झाममध्ये खूप विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. शेकडो विद्यार्थ्यांनी तो पेपर आतापर्यंत सोडवलेला आहे. हजाराच्या घरामध्ये संख्या लवकरच येईल. अजून काही विद्यार्थी पेपर सोडवण्यावरच आहेत. ठीक आहे ना. तर हळूहळू ती संख्या पण वाढत आहे. अशाच पद्धतीचं प्रिपरेशन आणि तयारी आपण करून घेत आहोत आणि घेणार आहोत. याच्यामध्ये सातत्य असणार आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, यू आर मोस्ट वेलकम इन द ग्रुप ऑफ माय विजन. माय विजन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शनामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं नेहमीप्रमाणेच मनापासून कौतुक करतो, स्वागत सुद्धा करतो. आज आपण पुढच्या लेसनकडे जाणार आहोत. आणखीन एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये क्युरिओसिटी आहे. नुकतंच आपल्या चॅनलचं लाईव्ह बटन ऑन झालेलं आहे, त्यामुळे लाईव्ह लेक्चर सुद्धा लवकर सुरू होतील. काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की सर लाईव्ह केव्हा येणार आहेत. तर लवकरच येणारं लेक्चर शक्यतो लाईव्ह घेण्याचा माझा मानस आहे, तो माझा प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीने आपण बघूयात, प्रयत्न करूया त्या दिशेने सुद्धा. आणि आपली तासामधली जी फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे जे आठवड्याला आपण 2 दिवस निवडलेले आहेत, त्यामध्ये एखादा संडे सुद्धा इन्क्लूड होण्याची जास्त शक्यता आहे. लवकरच त्या प्रकारच्या सूचना आपल्या माय विजनचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती पडतील. त्या सूचनेनुसार तुम्ही रिस्पॉन्स द्याल अशी अपेक्षा करतो. शक्यतो संडेला लाईव्ह येण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. झालेल्या पेपरचं पेपर सोल्युशन सुद्धा मी तुम्हाला देणार आहे, ते सुद्धा लवकरच तुम्हाला कळून जाईल. एनी हाऊ बेटा, मागच्या 2 चॅप्टर्सच्या ज्या लिंक्स आहेत त्या सगळ्या लिंक्स या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे उजव्या बाजूला एक ॲरो असतो छोटासा, त्याच्यावर क्लिक करा, डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्हाला दिसेल. डिटेलमध्ये सगळ्या लिंक आहेत. पहिल्या म्हणजे आपलं व्हेरी फर्स्ट लेक्चर MG सायन्स सिम्प्लिफाईड 6 सायन्सचं व्हेरी फर्स्ट लेक्चर त्याच्यापासून ते आतापर्यंतच्या अगदी लास्ट लेक्चरपर्यंतच्या सगळ्या लिंक्स तिथं आहेत. जर काय आपलं मिसिंग असेल, जर काय राहिलं असेल तर बघून घ्या बाबांनो, अभ्यास करा, कंप्लीट करून घ्या. ठीक आहे ना. So today we are going to continue. Our next chapter belongs to our syllabus, that is 3rd chapter, diversity in living things and their classification. Diversity in living things and their classification म्हणजे सजीवांमधील विविधता आणि त्यांचे वर्गीकरण, असा एक सुंदर बायोलॉजीचा चॅप्टर आपल्याला बघायचा आहे. सो हॅव द टायटल ऑफ 3rd लेसन इन युअर नोटबुक. आपल्या वहीमध्ये 3ऱ्या घटकाचं टायटल ऍड करा बेटा. ठीक आहे. अँड इफ यू आर न्यू ऑन दिस चॅनल, आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे बेटा, पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे. तर हेडिंग घ्या वहीमध्ये 3rd लेसनचं. अगदी गल्ली ते दिल्ली अशा प्रकारचं आपल्या चॅप्टरचं हेडिंग आहे बेटा. फ्रॉम गल्ली टू दिल्ली, राईट. कसं आहे? डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन, सजीवातील विविधता आणि त्यांचे वर्गीकरण, अशा प्रकारचा चॅप्टर आहे. खूप सुंदर इन्फॉर्मेशन, खूप सुंदर असं छान असं नॉलेज आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायला मिळणार आहे. सो गेट रेडी फॉर दॅट. त्याच्यासाठी आपण सगळेजण तयार व्हा, तयार राहा. मुळात लिव्हिंग थिंग्स एक्झिस्टेड एव्हरीवेअर इन द लिथोस्फेअर, हायड्रोस्फेअर अँड इन ॲटमॉस्फेअर ऑल्सो. सजीवांचं जे अस्तित्व आहे ना मित्रांनो, ते सगळीकडे आहे. लिथोस्फेअर, हायड्रोस्फेअर अँड ॲटमॉस्फेअर. आणि हे 3 स्पेअर जर कळले नसतील ना, पहिला चॅप्टर परत शिकून घ्या. तिकडे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत. ठीक आहे ना. तर बघा, कारण इथं पुन्हा विचारायचं नाही सर लिथोस्फेअर म्हणजे काय, हायड्रोस्फेअर म्हणजे काय, ॲटमॉस्फेअर म्हणजे काय. अरे बाबा, तुझं कसं होईल जे मी ऑलरेडी शिकवून झालेलं आहे. पहिल्या लेसनमध्ये हे सगळे रेफरन्स तुम्हाला बघायला मिळतील. काय लिथोस्फेअर आहे, काय हायड्रोस्फेअर आहे, काय ॲटमॉस्फेअर आहे. शिलावरण, जलावरण आणि वातावरण या सगळ्या ठिकाणी सजीवांचं अस्तित्व आहे. हे सगळे सजीव सारखे आहेत का? अजिबात नाही. सजीवांची लक्षणं मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलीत, बरोबर आहे.
ठीक आहे ना. त्याच्यानंतर त्याच्याही अगोदर आपण नॅचरल रिसोर्सेसमध्ये तिन्ही स्पेअर्स बघितलेले आहेत बेटा. सो हिअर इन दिस लेसन व्हॉट वी आर गोइंग टू लर्न, या चॅप्टर मध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे की चला सजीव कशाला म्हणायचं ते कळालं सर, पण सजीव सगळे सारखे नाही आहेत ना, सगळे सजीव वेगळे आहेत, एकमेकांच्या पेक्षा वेगळे आहेत बेटा. माणसांपेक्षा जनावर, म्हणजे माणूस सुद्धा एक प्राणीच आहे शेवटी, ठीक आहे ना. तर माणसापेक्षा गायी वेगळ्या, गायीपेक्षा बैल वेगळे, बैलांपेक्षा म्हशी वेगळ्या, म्हशींपेक्षा कुत्रे वेगळे, कुत्र्यांपेक्षा ससा वेगळा, त्यापेक्षा हरिण वेगळा, त्यापेक्षा टायगर वेगळा, त्यापेक्षा लायन वेगळा, त्यापेक्षा कोल्हा वेगळा, त्यापेक्षा बेडूक वेगळा, बेडकापेक्षा विंचू वेगळा, विंचूपेक्षा साप वेगळा बेटा. सावधान. ओके, ठीक आहे, रिलॅक्स, आता काय नाही आहे, पण सांगायचा उद्देश असा आहे की इतकी व्हरायटी, इतकी विविधता, व्हरायटी म्हणजे विविधता बेटा. तर एवढी विविधता, डायव्हर्सिटी म्हणतो त्याला आपण, डायव्हर्सिटीला पॅरलल शब्द आहे व्हरायटी. इतकी विविधता तुम्हाला, फक्त प्राण्याबद्दल बोललो बे, नीट लक्ष द्या. वनस्पतीमध्ये सुद्धा असं आहे, काही वनस्पती पाण्यामध्ये राहतात, काही वनस्पती जमिनीवर आहेत बेटा, हवेमध्ये नाही, जमिनीवर आहेत. हवेमध्ये तर तुम्ही राहता, लक्षात द्या, तुम्ही कधीच हवेत राहायचं नाही, नीट लक्षात घ्या. अबे माझा एक कॉमन सल्ला तुम्हाला आहे सगळ्यांना, इतकं चांगलं काम करा, इतका चांगला अभ्यास करा की तुमच्या कामाकडे आणि तुमच्या अभ्यासाकडे बघून, तुमच्या प्रगतीकडे बघून, तुमच्या डेव्हलपमेंटकडे बघून तुमचे पॅरेंट्स हवेमध्ये असले पाहिजेत. वा, पोट्ट्या असावं तर असा, असं प्रत्येक आईवडिलांना वाटलं पाहिजे, अलग लक्षामध्ये. त्यामुळं हवेत तुम्ही नाही, तुमचे पॅरेंट्स असले पाहिजेत, तुमचे आईवडील हवेत असले पाहिजे, तुम्ही आपलं जमिनीवरच राहा. तर लक्ष द्या बेटा. लिव्हिंग थिंग्स आर एक्झिस्टेड एव्हरीवेअर, इन द लिथोस्फेअर, इन द हायड्रोस्फेअर अँड इव्हन इन द ॲटमॉस्फेअर ऑल्सो. अँड डू दे ऑल सेम? नो बेटा. सर ते काय सगळे सारखे आहेत का? अजिबात नाही, ते सगळे सारखे नाहीत, ते एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. आणि मग ते वेगळे होण्याची कारणं पण आपल्याला बघायची आहेत. त्यांचं एकमेकांपेक्षा वेगळं असणं, ह्याला नुसतं डायव्हर्सिटी नाही तर बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो बेटा. काय म्हणतो? बायोडायव्हर्सिटी. मराठीमध्ये याला आपण जैव विविधता किंवा सजीवातील विविधता असे म्हणतो. जैव विविधता. मग आता बायोडायव्हर्सिटी किंवा जैव विविधता म्हणजे नेमकं काय बेटा? बायोडायव्हर्सिटी या एका शब्दामध्ये दोन इतर छोटे शब्द आहेत, थोडंसं त्याच्याकडे जाऊया, छोट्या शब्दांकडे, ठीक आहे ना बेटा? लक्षात ठेवा बे, हर छोटी चीज ही बड़ी होती है, जिंदगी में कभी नहीं भूलना बेटा. प्रत्येक छोटी गोष्टच मोठी होत असते, कळतंय ना? तर मग लक्ष द्या बे, बायोडायव्हर्सिटी. बायो या शब्दाचा अर्थ आहे लिव्हिंग थिंग्स. बायो या शब्दाचा अर्थ काय आहे? लिव्हिंग थिंग्स. ठीक आहे बेटा? यस सर, ठीक आहे. डायव्हर्सिटी या शब्दाचा मिनिंग काय आहे? तर त्याला म्हणूयात व्हरायटी. व्हरायटी. सर व्हरायटी म्हणजे बी कळना. बरं बाबा, ठीक आहे, तुझ्या घरातला शब्द देतो, तुझ्या घरातला शब्द देतो. काय आहे घरातला शब्द? डिफरन्सेस. म्हणजे घरातला म्हणजे माहित असलेला रे, ठीक आहे? आता काय काय सांगायला लागलोय, नीट लक्ष द्या रे पोरो. काय म्हणालो मी, नीट बघा. बायो मीन्स लिव्हिंग थिंग्स, डायव्हर्सिटी मीन्स व्हरायटी ऑर डिफरन्सेस, अँड बायो मीन्स लिव्हिंग थिंग्स. मग सर बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? लक्षात आलंच असेल, ठीक आहे ना? जैव विविधता. जैव म्हणजे सजीव, जैव म्हणजे सजीव, आणि विविधता म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे फरक. विविधता म्हणजे त्यांच्यामध्ये असलेलं फरक, ठीक आहे ना बेटा? म्हणून प्रत्येक सजीवामध्ये फरक आहे. एव्हरी लिव्हिंग थिंग इज अपार्ट फ्रॉम इच अदर, डिफरंट फ्रॉम इच अदर. प्रत्येक सजीव एकमेकांपेक्षा वेगळा आहे बेटा. आणि ह्यालाच तर आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो, यालाच तर आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. मग घे लिहून डेफिनिशन. व्हॉट इज द डेफिनिशन ऑफ बायोडायव्हर्सिटी? द व्हरायटी ऑर डिफरन्सेस दॅट वी सी इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फाउंड ऑन मदर अर्थ इज कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी. पृथ्वीवर आढळणाऱ्या, कसं रे? पृथ्वीवर आढळणाऱ्या सजीवांमध्ये असणाऱ्या वेगळेपणालाच सजीवातील विविधता म्हणजेच जैव विविधता असे म्हणतात. पूर्णविराम. ओके, टेक डाऊन द डेफिनिशन. चला घ्या लिहून बेटा, बोर्डावर या बाजूला ब्ल्यू कलर मध्ये मी डेफिनिशन नोट केलेली आहे. द व्हरायटी इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दॅट वी फाउंड ऑन द अर्थ is called as biodiversity.
पृथ्वीवर आढळणाऱ्या सजीवातील विविधतेलाच जैवविविधता असे म्हणतात. नोट केलं बेटा. आता प्रश्न माझा असा आहे, सर हे एकमेकांपेक्षा वेगळे कसे काय? नेमकं याच्या पाठीमागचं रिझन काय आहे? कुछ तो गडबड आहे दया, है ना? याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे की हे एकमेकांपेक्षा एवढे वेगळे आहेत, यांच्यामध्ये इतकी विविधता आहे? सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस बायोडायव्हर्सिटी? काय म्हणालो? व्हॉट इज द रिझन, व्हॉट इज द रिझन, व्हॉट इज द रिझन बिहाइंड बायोडायव्हर्सिटी? वा रे वा. म्हणजे क्वेश्चन काय तयार झाला? सर सजीवांमधल्या ह्या विविधतेच्या पाठीमागे कोण आहे याचा करता करविता? हु इज गॉडफादर, आहे की नाही? तर हु इज गॉडफादर म्हणजे नेचर इज ऑलवेज गॉडफादर ऑफ ऑल द थिंग्स. निसर्ग मुळातच हा सगळ्या गोष्टींचा पप्पा आहे, बॉस आहे, बॉस. मग नीट लक्ष द्या, पण त्याला असं म्हणता येणार नाही, थोडं सिस्टमॅटिक समजून घेऊयात. सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड बायोडायव्हर्सिटी? सजीवांमध्ये असणाऱ्या ह्या विविधतेच्या पाठीमागे नेमकं कारण काय आहे बेटा? काय नेमकं कारण काय आहे? तर ते कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिलं कारण, अकॉर्डिंग टू माय सेन्स, जितकं मला कळतं त्यामधलं पहिलं रिझन मला असं वाटतं, जिओग्राफिकल कंडिशन्स. जिओग्राफिकल कंडिशन्स याला मराठीमध्ये आपण म्हणतो बेटा, जिओग्राफिकल कंडिशन्सला मराठीत म्हणतो आपण भौगोलिक परिस्थिती. काय? भौगोलिक परिस्थिती. भौगोलिक परिस्थिती हे या जैवविविधतेचं एक कारण आहे बेटा, भौगोलिक परिस्थिती. आता बघा, लक्ष द्या, भौगोलिक परिस्थिती कसं कारण असू शकते? व्हेरी सिंपल. वी नो द शेप ऑफ आवर अर्थ. आपल्याला पृथ्वीचा आकार माहितीच आहे ना, पहिल्या चॅप्टर पासून बघायला लागलोय. आता मला सांगा, सपोज दिस इज आवर अर्थ. जस्ट इमॅजिन करा, एवढी पण काय अशी क्लिअर कट गोल नसते, बटाटूच्या आकारासारखी कशी तर आहे पृथ्वी, असू दे. मग आता ह्या पृथ्वीवरती आपल्या सगळ्यांना माहिती आहे बेटा की 71% तर काय आहे? पाणीच आहे बेटा. हो सर, 71% तर पाणीच आहे सर. जस्ट इमॅजिन करा बेटा की हे पृथ्वीवरचं पाणी आहे. जस्ट इमॅजिन करा बेटा, ठीक आहे? कल्पना करायची असते फक्त. मग आता काय आहे? पृथ्वीचं समजा हे इक्वेटर आहे. काय आहे? इक्वेटर आहे. हे इक्वेटर म्हणजे बरोबर मध्य भागातून आडवी रेष, ठीक आहे ना? सगळ्यात जास्त टेम्परेचर इथं असतं पृथ्वीवरती, सगळ्यात जास्त टेम्परेचर इथं असतं. हा ध्रुवीय म्हणजे हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे, हे ईस्ट डायरेक्शन आहे आणि हे वेस्ट डायरेक्शन आहे. माहित आहे ना बेटा? प्रतलाकडे थोबाड केली असता डोक्याकडची दिशा उत्तर, पायाकडची दिशा दक्षिण, उजवी बाजू पूर्व, डावी बाजू पश्चिम. दॅट्स ऑल. एवढं तर कॉमन सेन्स आहे ना आपल्याला. तर लक्ष द्या बे, सूर्याची किरणं इथं डायरेक्ट पडतात परपेंडिक्युलर, म्हणून इथं हॉट जास्त आहे, उष्णता जास्त आहे. आफ्रिका नावाचा खंड हा विषुववृत्तावरच येतो बेटा, त्याच्यामुळं आफ्रिकेतल्या लोकांचा दिसण्याशी संबंधच येत नाही, म्हणजे इतका त्यांचा कलर डार्क झालाय. इनफॅक्ट आय एम नॉट मीन्स टॉलरेटिंग द फेअर कलर अँड डॉमिनेटिंग द डार्क कलर. म्हणजे कुणी काळा आहे म्हणून मी त्याला डॉमिनेट करत नाही आहे आणि कुणी फार गोरा आहे म्हणून मी त्याचा लय जय जयकार पण करत नाही आहे. बेसिक फॅक्ट असा आहे समजून घेण्याचा, विषुववृत्तावरती उष्णता खूप आहे, सूर्याची किरणं प्रत्यक्ष लंब पडतात, तिरपी पडली तर थोडं अंतर तर वाढलं असतं, पण इथं तसं होत नाही. मग त्याच्यामुळे इथलं तापमान प्रचंड आहे. तापमान प्रचंड असल्यामुळं काय होत आहे तर तिथल्या लोकांची किंवा त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा जो काही शारीरिक रंग आहे तो इतर ठिकाणापेक्षा वेगळा आहे. तुम्ही थोडं वरती जा नॉर्थ पोलकडं, अरे गोरे चिट्टे लोक बघायला मिळतील तुम्हाला, लक्षात येते का नाही? तसंच तुम्ही दक्षिण ध्रुवाकडे जा, तिकडे सुद्धा तुम्हाला तशीच परिस्थिती बघायला मिळेल. विषुववृत्त करेक्ट आफ्रिकेमधून गेलं, म्हणून आफ्रिकेतले लोक त्यांचा दिसण्याशी संबंध हसले तरच, म्हणजे ते हसतील तरच दिसतील, म्हणजे दात वगैरे चमकतील त्यावेळेला दिसतील, नाहीतर नाही दिसणार, असं म्हणायचं आहे मला. एनीहाऊ बेटा, म्हणजे जॉग्राफिकल कंडिशन्स लक्षात घेताना हे सगळं बघायला लागतच आहे. म्हणून विषुववृत्तापासून वरती उत्तर ध्रुवाकडे चाललो तर तापमान कमी होत जाईल. तापमान काय होत जाईल? कमी होत जाईल. विषुववृत्तापासून इक्वेटर माहित राहू दे रे बाबा, इक्वेटर भूगोल पण मला शिकवायचं का काय? इक्वेटर, ठीक आहे ना? आणि हे कोण आहे? साऊथ पोल, नॉर्थ पोल, ठीक आहे? इक्वेटरला सगळ्यात जास्त टेम्परेचर, नॉर्थ पोल आणि साऊथ पोलकडे जसं चाललो तसं टेम्परेचर कमी 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 होत जातं. बरं, प्रत्येक ठिकाणची जमीन सारखी आहे का? जॉग्राफिकल कंडिशन, त्याला भौगोलिक परिस्थिती म्हणतो आपण? नाही सर. ठीक आहे ना? आपण बघतोय की बाबा
डेझर्ट आहेत काही ठिकाणी, म्हणजे वाळवंट आहेत काही ठिकाणी, कम्प्लीट दलदलीचा प्रदेश आहे, म्हणजे तिथं अगदी चिखलासारखी जमीन आहे. काही ठिकाणी ड्राय ॲटमॉस्फिअर आहे, कोरडं हवामान आहे. काही ठिकाणी टेम्परेचर इतकं कमी आहे की ध्रुवीय प्रदेशामध्ये तुम्हाला अगदी थंडीनं तुम्ही गारठून जाल इतकी तशी अवस्था त्या ठिकाणी आहे. मग हे सगळं असं असल्यामुळे सजीवांमध्ये सुद्धा बदल निर्माण होतात बेटा. डेझर्टमध्ये तुम्ही जाऊन कुठं तर तुम्ही म्हणालात की चला वाळवंटामध्ये जाऊन आपण चांगली आंब्याच्या झाडासारखी झाडं लावूयात, पॉसिबल नाही बेटा. ती तिथं येणारच नाहीत, ती तिथं येणारच नाहीत. दुसरी गोष्ट काय आहे, ज्योग्राफिकल कंडिशंस मध्ये तुम्ही काय चेंजेस करू शकता. सूरज को हम नहीं बोल सकते ना कि चलो अब ईस्ट से राइज होना छोड़ दो, अब वेस्ट से शुरू हो जाओ, नहीं तो नॉर्थ से शुरू हो जाओ. ठीक आहे ना. सूर्याला तर नाही म्हणू शकत आपण की बाबा रे बस झालं तुझं पूर्वेकडून उगवणं, आता थोडं दक्षिणेकडून उगव. किंवा पृथ्वीला म्हणू शकत नाही आपण हे ईस्ट वेस्ट टू ईस्ट हे जे डायरेक्शन तिचं फिर नाही, तर तिला नाही म्हणू शकत आपण नॉर्थ साऊथ फिर बाई तू, म्हणू शकत नाही. बरोबर आहे ना. म्हणजे जॉग्राफिकल कंडिशन ही नॅचरली क्रिएट झाली आहे, नैसर्गिकरित्या भौगोलिक परिस्थिती निर्माण झाली आहे, नाही का. काही ठिकाणी जंगल आहेत, काही ठिकाणी वाळवंट आहे, काही ठिकाणी 365 दिवस पाऊस पडतो, तर काही ठिकाणी पावसाचा पत्ताच नाही. इस्रायल सारख्या देशामध्ये पाऊस न पडण्या इतका पडतो, म्हणजे फारच कमी पडतो. ठीक आहे ना. आपल्याकडे अगदी वर्षभरातून साधारण हे 4 महिने तर पावसाळ्याचे धरतो आपण, पण कधी हिवाळ्यात पण पडतो, कधी उन्हाळ्यात पण पडतो. आपल्याकडे पाऊस जास्त आहे. आपल्याकडे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात जितका पडतो तितका अख्ख्या वर्षभरात इस्रायलमध्ये पाऊस पडत नाही. लक्षात घ्या. म्हणजे इतकी वाळवंटी अवस्था काही ठिकाणी आहे. मग अशा जिओग्राफिकल कंडिशन्समुळे, ड्यू टू दिस ऑल जिओग्राफिकल डिफरन्सेस अँड व्हेरिएशन्स, डेफिनेटली लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच आर फाउंड देअर, दे आर अपार्ट अँड डिफरंट फ्रॉम इच अदर बेटा. म्हणूनच तर है ना. तर ह्या परिस्थितीमुळे, भौगोलिक परिस्थितीमध्ये जे बदल निर्माण झालेले आहेत, नदीच्या किनारी असणारे प्रदेश वेगळेच असतात, वाळवंटी प्रदेश वेगळेच असतात, ध्रुवीय बर्फाळ प्रदेश वेगळेच असतात, आहे की नाही. तेवढं कशाला लांब जाता. महाराष्ट्राची हालत बघा ना तुम्ही. कोकण किनारपट्टी समुद्राला लागून आहे, तिथल्या वनस्पती वेगळ्या, तिथले प्राणी वेगळे, ठीक आहे ना. तिथल्या लोकांच्या राहण्याच्या पद्धती सुद्धा वेगळ्या. मराठवाड्यामध्ये या पावसाचा पत्ता नाही, कसं तर यावर्षी आलाय सोडून द्या, आहे की नाही. नाहीतर आपल्याकडे सारखा कोरडा दुष्काळच असतो. आता थोडासा पाऊस यावर्षी पडला म्हणजे काय, महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठवाड्यामधल्या वनस्पती, कोकणामधल्या वनस्पती किंवा इतर ठिकाणच्या वनस्पती सारख्याच असतील का, नाही. त्या ठिकाणी आढळणारे प्राणी सारखेच असतील का, नाही. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे, जिओग्राफिकल कंडिशन्स आर रिस्पॉन्सिबल बिहाइंड बायोडायव्हर्सिटी. जैवविविधतेच्या पाठीमागं ह्या भौगोलिक परिस्थितीचा नक्कीच हात आहे. कुछ गडबड नाही आहे दया. जिओग्राफिकल कंडिशन्स आर व्हेरी रिस्पॉन्सिबल फॉर डिफरन्सेस अँड व्हेरिएशन्स इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सजीवांमध्ये हे जे बदल व्हायला लागलेत, त्या बदलाला कारणीभूत कोण आहे, भौगोलिक परिस्थिती कारणीभूत आहे बेटा. सूर्याच्या किरण इथं लंब पडतात, तुम्ही बदलू शकता का, नाही. इथलं तापमान मग इतर पृथ्वीवरच्या इतर ठिकाणापेक्षा जास्त असणार इक्वेटरला किंवा विषुववृत्ताला, आणि त्यामुळं तिथल्या सजीवांमध्ये त्या प्रकारचे बदल होणार बेटा, आहे ना. वाळवंटामध्ये कॅक्टस किंवा निवडुंग काटेरी वनस्पतीच तुम्हाला बघायला मिळतील. अरे उंचच उंच असे हिरवीगार झाडं तुम्हाला तिकडे नाही बघायला मिळणार. ठीक आहे ना. अगदी बिळामध्ये राहणारेच प्राणी तुम्हाला तिकडे जास्त बघायला मिळतील. ठीक आहे ना. उंट जर उंटाला तुम्ही म्हटलं चल बाबा इकडे 2-4 महिने आमच्या मराठवाड्यात येऊन राहा, पॉसिबल आहे का त्याला, नाही पॉसिबल बेटा. कधी तर उंटावर बसून फिरला असाल, आपल्याकडे येऊन चुकून तो उंट आला, नाही का, तर त्याचा अर्थ असा नाही की उंट आपल्याकडे राहतो, नाही. तो वाळवंटातच राहू शकतो, कारण त्याच्या शरीरामध्ये जे चेंजेस झालेले आहेत ते त्या प्रदेशामध्ये राहिल्यामुळे निर्माण झालेले आहेत बेटा. ठीक आहे ना. मग आपण तिकडे राहू शकत नाही. तुम्हाला जम्मू काश्मीरला पाठवलं तर तुम्ही आपलं बर्फ होऊन जाईल तुमचा, बरोबर आहे ना. तुम्ही तिथं राहू शकणार नाही, कारण तुम्हाला तिथली हॅबिट नाही. प्रत्येक सजीव सुद्धा काय करतो, या नुसतीच भौगोलिक परिस्थिती रिस्पॉन्सिबल नाही. आणखीन एक फॅक्ट तुम्हाला सांगायचंच आहे. प्रत्येक सजीव काय करत असतो, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ट्राय टू ऍडजस्ट अकॉर्डिंग टू आवर सराउंडिंग. आपल्या सभोवताली जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपण स्वतःला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो, स्वतःमध्ये काही चेंजेस घडवून आणतो आपण. ठीक आहे ना. सरळ साधी गोष्ट आहे बेटा. साधा ऍटमॉस्फिअर चेंज होतं, सीझन चेंज होतात, म्हणजे ऋतू चेंज होतात. हिवाळ्यामध्ये आपण नाही का गरम कपडे घालतो, गरम कपडे घालतो म्हणजे चुलीतून काढून अंगावर घालतो असं नाही. गरम कपडे घालतो याचा अर्थ काय, स्वेटर वगैरे यूज करतो आपण हिवाळ्यामध्ये, नाही का. उन्हाळ्यामध्ये स्वेटर घालून फिरता का तुम्ही,
कसं सर, कसं पॉसिबल आहे म्हणा, उन्हाळ्यामध्ये स्वेटर घालून कसं फिरावं? म्हणजे उन्हाळ्यामध्ये कॉटनचे किंवा सुती कपडे तुम्ही घालता, बरोबर आहे की नाही बेटा? म्हणजे तुम्ही स्वतःत बदल करता की नाही करता? येस सर, आम्ही स्वतःमध्ये बदल करतो. का करता? कंडिशन तर बदलू शकत नाही ना सर, मग आम्हालाच बदलावं लागेल. येस बेटा. हा, ठीक आहे ना, एखाद्या ठिकाणच्या नदीला नाही म्हणू शकत, नदीबाई बस झालं, तू थोडंसं दुसरं 100 किलोमीटर लांबून जा. नाही म्हणता येत. आमच्या देशातून नको, तू दुसऱ्या देशातून जा, किंवा त्या देशातून आमच्या देशात ये, असं नाही म्हणता येत बेटा. म्हणजे काय आहे, नॅचरल कंडिशन बदलत नाही. यू हॅव टू चेंज. कंडिशन्स नेव्हर चेंज, यू हॅव टू चेंज अकॉर्डिंग टू कंडिशन्स. परिस्थितीनुसार, ॲटमॉस्फिअरनुसार, सराउंडिंगनुसार सजीव स्वतःमध्ये बदल स्वीकारत असतो, आणि ह्या बदलांनाच ॲडॅप्टेशन असं म्हणतात. काय म्हणतात? ॲडॅप्टेशन. मराठीमध्ये अनुकूलन. ठीक आहे, म्हणजे दुसरं कारण आहे सजीवामधल्या विविधतेचं, आणि ते कारण आहे बेटा ॲडॅप्टेशन. म्हणून हेडिंग टाका, सेकंड रिझन बिहाइंड द बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, दॅट इज ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन. मित्रांनो, चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर जरा मनावर घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करा. अलग लक्षात, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे ना? मला एक कळत नाही, आपल्याकडच्या लोकांची मनं इतकी कंजूस कशी असावी. अलग लक्षामध्ये, म्हणजे अर्थात मी काही रागवून किंवा चिडून नाही बोलत आहे, पण एक व्हिडिओ शेअर केल्यामुळे, समजा व्हॉट्सअपला ज्या वेळेला स्टेटसला तुम्ही एखाद्या व्हिडिओची लिंक शेअर करता मित्रांनो, त्यावेळेला कमीत कमी ॲव्हरेज 200 ते 250 लोक बघतात, काही जणांचे यापेक्षा जास्त बघतात. त्या 250 पैकी 10%च, एक 25 लोकांच्या घरी जर विद्यार्थी असतील, आणि त्याच्यातल्या एक 5 ते 10 विद्यार्थीने जरी आपला हा व्हिडिओ बघितला, तर आपल्या कामाचं समाधान झालं बेटा. म्हणजे आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो, नॉलेज तिथपर्यंत पोहोचू शकतंय. ह्याच्यामुळं सांगतोय नेहमी मी की हे व्हिडिओ शेअर करत चला. बरं, हे व्हिडिओ काही ऑदर नाही आहेत, एज्युकेशनचे आहेत, तुमच्या कामाचे आहेत. ठीक आहे ना? तुमच्याप्रमाणे इतर विद्यार्थ्यांचा सुद्धा बेनिफिट होऊ द्या. अलग लक्षात. तर त्याच्यासाठी हे शेअर करत चला. ॲडॅप्टेशन, याला मराठीमध्ये आपण म्हणणार आहोत अनुकूलन. काय म्हणणार आहोत बेटा आपण? अनुकूलन. तर ही कंडिशन काय आहे, लक्ष द्या. ॲडॅप्टेशन म्हणजे काय? आताच मी तुम्हाला बोललो ना, तुम्हाला जर डायरेक्ट आफ्रिकेमध्ये नेऊन सोडलं तर तुम्ही म्हणसाल 2 दिवसात रिटर्न. चला बस झालं, मला येतं लईच गरमी व्हायला लागली. ठीक आहे ना? किंवा तुम्हाला हिमालयामध्ये जाऊन पाठवलं, तिकडे बर्फाळ प्रदेशामध्ये, तुम्ही काय म्हणसाल? भरपूर झालं सर, आता चला आम्हाला वापस बोलवून घ्या. का बेटा असं? तिथं राहतात ती माणसं नाहीत? येस सर आहेत. तिथं राहतात इतर ते प्राणी नाहीत? येस सर आहेत. तिथल्या वनस्पती नाहीत? येस सर आहेत. पण इथल्या प्राण्यांना तिथं ॲडजस्ट होणं थोडं कठीण जाईल. तिथल्या वनस्पतीला आणि प्राण्यांना इकडं मराठवाड्यामध्ये जर आणलं, ठीक आहे ना, तर इथं ॲडजस्ट होणं कठीण होऊन जाईल बेटा. ठीक आहे, आपल्याकडे ॲपल का नाही पिकत? ॲटमॉस्फिअर व्यवस्थित त्या पद्धतीचं नाही, बरोबर आहे. म्हणजे ते तिथं राहू शकले, वाढू शकले, नाही का, जगू शकले. याचा अर्थ काय? त्या सजीवांनी तिथे राहण्यासाठी स्वतःच्या शरीरात काही बदल केल्यात, तिथल्या परिस्थितीनुसार. बरोबर आहे ना? जसं की, नीट ऐका, माशांचं शरीर पाण्यामध्ये पोहण्यासाठी योग्य आहे. उंटाचे पाय वाळवंटात चालता यावं याच्यासाठी खालून म्हणजे प्लेट आहेत, प्लेट सारखे पाय आहेत त्यांचे. खालून प्लेट आहेत म्हणजे प्लेट सारखे, प्लेट परात आहे ना आपल्या घरात. हां, तर तशा प्रकारचे पाय आहेत, पसर पाय आहेत, आहे ना. आणि त्याच्यामुळं वाळूवरती चालताना त्याला सहजपणे सोपं जातं. म्हणजे उंटाला माहिती आहे की आपल्याला इथंच खपायचं आहे, म्हणजे वाळवंटातच इथंच राहायचं आहे. त्याच्यामुळं आपल्या शरीरात बदल करून घेणं गरजेचं आहे, म्हणून उंटांनी ते करून पण घेतले. करेक्ट आहे की नाही बेटा? येस. म्हणजे त्यांनी स्वतःच्या शरीरात बदल करून घेतले. क्लिअर आहे? दुसरी गोष्ट, बर्फाळ प्रदेशात जर काही सजीव राहत असतील तर त्यांच्या अंगावरती बघा भरपूर केस असतात. काही अस्वल बर्फाळ प्रदेशात राहतात, अंगावरती भरपूर केस असतात त्यांच्या. बर्फाळ प्रदेशातले कुत्रे सुद्धा बघा तुम्ही, त्यांच्या शरीरावर खूप केस असतात, जेणेकरून थंडीपासून त्यांचं रक्षण होतं मित्रांनो. बर्फाळ प्रदेशातल्या वनस्पतींच्या खोडावरती, फांद्यांवरती जाड साल असते. थिक बार्क इज देअर ऑन देअर स्टेम्स, on the stems of the plants which are growing in the polar region or regions where there is ice. ओके, सो दॅट दे आर प्रोटेक्टेड फ्रॉम द कोल्ड. थंडीपासून त्यांचं संरक्षण होऊ शकतं बेटा. मग हे चेंजेस सजीवांनी स्वतःमध्ये ऍडजस्ट करून स्वीकारलेले आहेत. हे सजीवातलं जे ऍडजस्टमेंट आहे त्यालाच आपण अडॅप्टेशन म्हणतो. नीट आहे का? पाण्यामध्ये कमळ पाण्यामध्ये फुलतं की नाही फुलतं? येस सर, फुलतं. मग कमळच का राहू शकतं? तुम्ही दुसरी वनस्पती नेऊन तिथं लावा बरं, आंब्याचं झाड लावा तिकडं, वाढल का ते? नाही वाढणार सर. मग कमळच का वाढतं?
तर त्याचं रिझन आहे त्याने स्वतःमध्ये काही चेंजेस करून घेतले. त्याचं जे स्टेम आहे ते फायब्रस आहे, कुजत नाही पाण्यामध्ये असून सुद्धा. आपली वनस्पती डायरेक्ट कुजून खतम होऊन जाईल, पण कमळ नाही कुजणार का, तर तशा प्रकारचे चेंजेस त्याच्या स्टेम मध्ये आहेत. त्याची पानं पाण्यात बुडालेली नाही आहेत, ते पाण्याच्या वर असतात आणि पानावर पडलेलं पाण्याचे जे थेंब आहेत ना ते सुद्धा घसरून खाली ऑटोमॅटिक पडतात. बिकॉज देर इज द लेयर ऑफ वॅक्सी लेयर इज देअर ऑन द लीव्स ऑफ द लोटस, so that the droplets of the water automatically get off, they go away, they fall down from that waxy layer of the leaves. त्या पानांवरती जो चिकट मेंचट पदार्थाचा थर आहे ना, मेंचट म्हणालो मी, पानचट नाही, तर मेंचट पदार्थाचा जो थर आहे ना त्याच्या पानावरती, त्याच्यामुळं ते पाणी घसरून खाली पडतं, त्यामुळं पानं कुजत नाही. देर आर एअर बबल्स इनसाइड, एअर बॅग्स किंवा त्याला आपण म्हणूया की अगदी एम्प्टी स्पेस म्हणूया, तर त्यांच्या पानांमध्ये पोकळ्या असतात, रिकाम्या एअर कॅव्हिटीज असतात, रिकाम्या पोकळ्या असतात स्टेममध्ये. स्टेम इज हॉलो, खोडही पोकळ असतात, ठीक आहे ना. त्याच्यामुळं ते फ्लोएट होऊ शकतात, म्हणजे तरंगू शकतात. असे अनेक चेंजेस. म्हणून बेटा, तर हे त्यालाच आपण ॲडॅप्टेशन असं म्हणतो, नाही का. आपण सुद्धा स्वतः ॲडॅप्टेशन करून घेतलं. झाडावर राहणं पॉसिबल नव्हतं, तिथं काय आपलं पोट भरणं झालं, जंगलं नाहीशी झाली. म्हणून काय झालं, हळूहळू माणूस जमिनीवर आला की नाही. जमिनीवर येत असताना शेपटीची गरज पडली नाही, शेपटी गायब. चेक करू नका, मी सांगायला की शेपटी गायब झाली. मग शेपटी असलेल्या माणसापासून शेपटी नसलेला माणूस तयार झाला की नाही, हे आपल्यातलं ॲडॅप्टेशनच आहे, ठीक आहे. असा 4 पायावर चालणारा माणूस आज 2 पायावर चालतो की नाही, यस सर चालतो, हे आपल्यामधलं ॲडॅप्टेशनच आहे बेटा, ठीक आहे ना. तर मग ॲडॅप्टेशन म्हणजे काय, तर डेफिनेशन नोट करा. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, the ability of living organisms to adjust, to do the modifications according to the surrounding is called as adaptation. सभोवतालच्या परिस्थितीनुसार सजीव स्वतःमध्ये जे बदल स्वीकारत असतो किंवा घडवून आणत असतो त्यालाच अनुकूलन किंवा ॲडॅप्टेशन म्हणतात. पहा बेटा, इथे बोर्डावरती डेफिनेशन नोट केलेली आहे. What is adaptation? The ability of living organisms to adjust with their surrounding is called as adaptation. मराठीमध्ये मी सांगतोय व्याख्या, लिखाण शक्य नाही तरी सावकाश सांगतो, लिहून घ्या किंवा नोट करून घ्या. What is called as adaptation? अनुकूलन म्हणजे नेमकं काय, तर सभोवतालच्या परिस्थितीनुसार, काय म्हणालो, सभोवतालच्या परिस्थितीनुसार सजीव स्वतःच्या शरीरामध्ये बदल घडवून आणत असतो, यालाच अनुकूलन असे म्हणतात, यालाच अनुकूलन असे म्हणतात. उदाहरणार्थ, उडण्यासाठी पक्ष्यांचं शरीर सक्षम आहे का, तर त्यांच्या शरीराचा आकार आहे, त्यांच्या शरीरामध्ये हाडं मजबूत आहेत परंतु वजनाला हलकी आहेत, त्यामुळे त्यांचं वजन कमी झालं आणि उडण्यासाठी त्यांच्याकडे पंख आहेत मित्रांनो. मग हे आहे त्यांच्यातलं ॲडॅप्टेशनच, ठीक आहे ना, किंवा हे आहे त्यांच्यातलं अनुकूलनच. आय होप यू हॅव अंडरस्टूड what is the exact reason behind the biodiversity. सजीवांमध्ये जी विविधता निर्माण झालेली आहे त्या विविधतेच्या पाठीमागे असणारी ही 2 प्रमुख कारणं आपल्याला लक्षात आली असावीत अशी मी अपेक्षा या ठिकाणी करतो. ओके, आता मुळात जैवविविधता कशी निर्माण होते किंवा ती का घडून येते, म्हणजे सजीवांमध्ये असे बदल का घडतात, याचं कारण प्रामुख्याने जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर आपण थोडंसं पुढच्या भागामध्ये जाणार आहेत, ते म्हणजे डायव्हर्सिटी इन प्लांट्स, वनस्पतीमधील जैवविविधता, ठीक आहे. सो हॅव द नेक्स्ट हेडिंग ऑन ए न्यू पेज बेटा. सो माय डिअर फ्रेंड्स, हिअर ऑन द बोर्ड आय हॅव मेन्शन फ्यू पॉइंट्स अँड दोज पॉइंट्स आर रिलेटेड टू द डायव्हर्सिटी इन प्लांट्स. वनस्पतींमधली विविधता जर आपल्याला समजून घ्यायची असेल, शिकायची असेल, तर काही बेसिक मुद्द्यांपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. पहिला बेसिक पॉइंट मी निवडतो याच्यामधला, अकॉर्डिंग टू हॅबिटाट. हॅबिटाट म्हणजे लोकेशन, लोकेशन म्हणजे ऍड्रेस, ठीक आहे ना, पत्ता, ठीक आहे, ओके ना. तर पहा, निवासस्थानानुसार वनस्पतींमध्ये काय विविधता दिसून येते. आता ज्या पद्धतीने आपण डायव्हर्सिटी इन प्लांट्स बघायलोय, अर्थात पुढे काय बघायचं आहे, डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स. चॅप्टरची अरेंजमेंट लक्षामध्ये असू द्या आणि जर विसरला असाल सबस्क्राईब करायला चॅनल तर सबस्क्राईब करून घ्या,
ओके ना? चला लक्ष द्या, काय सांगायलोय. अकॉर्डिंग टू हॅबिटाट, निवासस्थानानुसार वनस्पतीमध्ये काय चेंजेस आहेत, काय वेगळंपण आहे. मित्रांनो, पाण्यामध्ये पण वनस्पती आढळतात, बरोबर आहे, आणि जमिनीवर सुद्धा आढळतात. तर लोकेशन 2 झाले वनस्पतींचे, बरोबर आहे. कुठले 2 लोकेशन? पहिलं लोकेशन सांगायला लागलोय मी, पहा, ॲक्वॅटिक लोकेशन. ॲक्वॅटिक लोकेशन. आणि दुसरं जे लोकेशन मी तुम्हाला इथे नोट करतोय, तर ते लोकेशन आहे टेरेस्ट्रियल. ठीक आहे. ॲक्वॅटिक लोकेशन अँड टेरेस्ट्रियल लोकेशन, याला मराठीमध्ये आपण म्हणूया जलीय वनस्पती किंवा जलचर वनस्पती, आणि याला जमिनीवर आढळणाऱ्या टेरेस्ट्रियल वनस्पती असं म्हणूया. जमिनीवर आढळणाऱ्या टेरेस्ट्रियल. ठीक आहे. सो ॲक्वॅटिक प्लांट्स ग्रो इनसाइड वॉटर. पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पतींना आपण ॲक्वॅटिक प्लांट्स असं म्हणणार आहेत मित्रांनो. ॲक्वॅटिक का म्हणतो? बिकॉज देअर लोकेशन ऑर हॅबिटाट इज वॉटर. कारण त्या पाण्यामध्ये राहतात. अँड इफ द लोकेशन ऑफ द प्लांट इज वॉटर, देन दे आर कॉल्ड ॲज ॲक्वॅटिक प्लांट्स. जर वनस्पतीचं निवासस्थान पाणी आहे, पाण्यामध्ये पण वनस्पती राहतात. येस बेटा, जलपर्णी पाण्यातच आढळते, लोटस म्हणजे कमळ पाण्यातच आढळतं. ठीक आहे ना? त्याचबरोबर इतर अनेक, जसं की अलगी, आहे का नाही? अलगी, अलगी म्हणजे शैवाल. अलगी या शब्दाचा मिनिंग काय बेटा? शैवाल. कुठं आढळतं? यस सर, पाण्यामध्ये आढळतं. हिरवगार शैवाल, बरोबर आहे. नदी ओलांडत असताना नदीच्या बाजूला दगड धोंडे गोटे असतात. आपण त्याच्यावर सावकाश पाय ठेवून पुलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो, पण जाता जाता चुकून काय होतं, एखाद्या धोंड्यावरती दगडावरती असं शैवाल आलेलं असतं हिरवगार, चुकून आपला पाय घसरतो आणि ढोपर मोडून घेतो. ठीक आहे बेटा? म्हणजे काय आहे, दीज टाईप ऑफ द प्लांट्स ग्रो अंडर वॉटर. पाण्यामध्ये वाढणारे हा वनस्पती आहे. एक्झाम्पल म्हणून तुम्ही अलगी लिहू शकता, लोटस लिहू शकता. ठीक आहे. सम प्लांट्स ग्रो ऑन द लँड ऑल्सो. टेरेस्ट्रियल मीन्स लँड प्लांट्स. लँड प्लांट्स म्हणजे जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींना टेरेस्ट्रियल म्हणायचं. दोज प्लांट्स विच ग्रो ऑन द लँड, दे आर कॉल्ड ॲज टेरेस्ट्रियल प्लांट्स. जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती. मग आता टेरेस्ट्रियल म्हणल्यावर तर सर अजून मोठा गोंधळ आहे. काय गोंधळ आहे सर? जमीन कुठं सगळीकडे एकसारखी आहे? कशी आहे? काही ठिकाणी बा, आणि वनस्पती सुद्धा त्या पद्धतीने वेगळ्या असणार. इक्वेटोरियल रिजन मध्ये वेगळ्या वनस्पती आहेत. इक्वेटोरियल रिजन म्हणजे काय? विषुववृत्तीय प्रदेश हा जास्त गरमीचा असतो. विषुववृत्तीय प्रदेश. ठीक आहे. इक्वेटोरियल, विषुववृत्तीय प्रदेश. ठीक आहे ना? इथे तुम्हाला बऱ्यापैकी गवताळ प्रदेश बघायला मिळतील. ठीक आहे. विषुववृत्तीय प्रदेश, गवतासारख्या वनस्पती. त्याच्यानंतर पोलार रिजन म्हणजे ध्रुवीय प्रदेश. पोलार रिजन याला काय म्हणूयात? ध्रुवीय प्रदेश बेटा. ठीक आहे. ध्रुवीय प्रदेश, तिथे वाढणाऱ्या वनस्पती वेगळ्याच. ठीक आहे ना? आणि शेवटी मी आणखीन एक सांगायला लागलोय, डेझर्ट्स. डेझर्ट्स. ठीक आहे. आणि याच्या सोबतच काही ठिकाणी आपल्याला वर्षभर हिरवीगार वन बघायला मिळतात. नदीच्या किनारपट्टीचा तो प्रदेश असतो. सो द एरिया विच इज लोकेटेड अलॉंग द रिव्हर साइड. रिव्हर साइड एरिया. ठीक आहे ना? रिव्हर साइड एरिया ज्याला आपण म्हणूया नदी किनार. डेझर्ट म्हणजे वाळवंटी प्रदेश. ठीक आहे. रिव्हर साइड एरिया म्हणजे नदीच्या किनारपट्टीचा भाग. ठीक आहे. नदीचा किंवा नदीच्या किनारपट्टीचा भाग. ह्या प्रत्येक ठिकाणच्या वनस्पती सारख्या आहेत का बेटा? अजिबात नाही. पाण्यात वाढणारे वनस्पती कम्प्लीट डिफरंट आहेत. दोज प्लांट्स विच कॅन ग्रो अंडर वॉटर कॅन नॉट ग्रो ऑन द लँड. पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती जमिनीवर वाढणार नाही. आंब्याचं झाड नेऊन लावा अरबी समुद्रामध्ये, 2 दिवसात कुजून सत्यानाश होऊन जाईल त्याचा. लक्षात येते की नाही? कारण तिथं आवश्यक असणारं अडॅप्टेशन हे मँगो ट्री मध्ये नाही. आणि जर समजा तुम्ही कमळाबाईला म्हणालात, कमळाबाई म्हणजे कमळ, ठीक आहे ना, तर त्याला जर आणून तुम्ही जमिनीवर लावलात तर ते तिथं वाढणार नाही. कारण का? ज्या त्या जिओग्राफिकल कंडिशन नुसार त्यांनी त्यांच्यामध्ये चेंजेस केले, ते तिथंच कामाला येतात, इकडे जमिनीवर कामाला येणार नाही. ठीक आहे ना? सो फ्रेंड्स, aquatic plants cannot grow on the land and the plants which can grow on the land they cannot grow in the water. मग जमिनीवर हे वेगळे वेगळे रिजन काढले बाजूला. मी काय काढलेत? इक्वेटोरियल रिजन, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. ठीक आहे. तिथल्या वनस्पती वेगळ्या आहेत. उष्णता इथं प्रचंड आहे. इथं उष्णता जास्त आहे तर इथं उष्णता कमी आहे बेटा.
डिग्री सेल्सिअस लिहितो, त्याच्यावरून समजून घ्या. उष्णता जास्त इक्वेटरवर, तिथल्या वनस्पती वेगळ्या. पोलार रिजन, ध्रुवीय प्रदेशात उष्णता कमी, म्हणून तिथं तुम्हाला असे सूचीपर्णी वनस्पती बघायला मिळतील. सूचीपर्णी म्हणजे सुईच्या टोकासारखी पानं आणि अशोकाच्या झाडासारखे आपल्याला दिसतात, म्हणजे असे टोकदार वनस्पती तुम्हाला तिकडे बघायला मिळतील बेटा, टोकदार वनस्पती. ठीक आहे ना. तुम्हाला ख्रिसमस ट्री माहिती आहे? ख्रिसमस ट्री, येस बेटा. त्याची स्ट्रक्चर कशी आहे माहिती आहे की नाही? अशा प्रकारचं स्ट्रक्चर ख्रिसमस ट्री. बरं, ठीक आहे ना. त्यामुळे होतं काय, हे असं स्ट्रक्चर असल्या कारणामुळे होतंय काय, पडणारा जो बर्फ आहे असं चला खाली चला खाली चला खाली, बर्फ इथं स्नो पडतो ना, स्नो पडतो. कुठं स्नो पडतो? पोलार रिजन म्हणजे ध्रुवीय प्रदेशामध्ये जास्त बर्फ पडतो. मग काय होतंय, पडणारा बर्फ पानांना कुजवू नये, पानावर पाणी साचून राहू नये. ठीक आहे ना. सो टू रिमूव्ह सच टाइप ऑफ द स्नो, दीज प्लांट्स आर कोनिकल शेप्ड. कोनिकल शेप्ड, ठीक आहे ना. म्हणजे कोणासारखा त्यांचा आकार असतो. कोण माहिती आहे ना, आईस्क्रीम कोन. उरपाटी धरा, सुलटा असं नका धरू पण. ठीक आहे. तर पडलेला याच्यावरचा बर्फ खाली निसरून पडल, घसरून पडल. ठीक आहे ना बेटा. असं स्ट्रक्चर कुठं तुम्हाला इकडे पोलार रिजन मध्ये सापडेल, ध्रुवीय प्रदेशामध्ये. इक्वेटोरियल रिजन मध्ये काय मोठमोठाले वृक्ष तुम्हाला बघायला मिळू शकतात. जसे की आपल्याकडं मँगो, म्हणजे आपण जरी इक्वेटोरियल मध्ये नसलो तर गवताळ प्रदेश. आपलं इंडियामध्ये कसं आहे, सेमी ट्रॉपिकल कंडिशन आहे. आपलं वातावरण कसं आहे, जास्त उष्ण पण नाही, जास्त थंड पण नाही. त्यामुळे आपल्याकडच्या वनस्पती पण मिक्स बघायला मिळतात आपल्याला. ठीक आहे ना. तर असा प्रकार आहे. डेझर्ट्समध्ये, वाळवंटामध्ये सगळ्या तुम्हाला काटेरी वनस्पती बघायला मिळतील. त्यांना पानं कमी आणि काटे जास्त. का? तर मुळातच पाणी मिळत नाही बेटा. पानं जर जास्त मोठे असली तर सनलाईटमुळे ते पाण्याचं बाष्पीभवन होऊन जाईल ना पाणी हवेत. त्यामुळे काय होईल, पाणी त्या वनस्पतींना कमी पडेल. म्हणून त्या वनस्पतींनी त्यांच्या पानाचं रूपांतर काट्यामध्ये करून घेतलं. हायड्रेपठ्ठे म्हणजे डेझर्टमध्ये तुम्हाला जास्त मोठाले वृक्ष बघायला मिळणार नाहीत, छोटे मोठे काटेरी वनस्पती तुम्हाला इथे बघायला मिळतील. रिव्हर साईड पाणी भरपूर आहे, तिथं सदाहरित म्हणजे 12 महिने 24 तास दिवसाचे त्या वनस्पती हिरव्या गार राहतील. अशा वनस्पती तुम्हाला कुठं, नदीच्या आजूबाजूला किनाऱ्यावरती बघायला मिळतील. ठीक आहे ना. ॲमेझॉन फॉरेस्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ॲमेझॉन नदी जगातली सगळ्यात पसर नदी, थोबाड मोठं आहे तिचं, म्हणजे पात्र मोठं आहे. ठीक आहे ना. नाईल नदी ही सगळ्यात लांब नदी आहे. लांबी वेगळी आणि पात्र पसर असणं वेगळं. ठीक आहे ना. ॲमेझॉनची लांबी नाईल नदीपेक्षा कमी आहे, पण पात्र खूप मोठं आहे. लक्षात येते ना. आणि नाईल नदीची लांबी मोठी आहे, पात्र छोटं आहे. एनी हाऊ, तर त्या ॲमेझॉनच्या आजूबाजूला असणारे वनस्पती कशा असतील, वाळून गेलेल्या काटेरी असतील का? नाही, हिरव्या गार सदाहरित वन तुम्हाला इकडे बघायला मिळतील. सो अकॉर्डिंग टू हॅबिटाट ऑर लोकेशन, प्लांट शो सच टाइप ऑफ द डिफरन्सेस. म्हणजे लोकेशननुसार, निवासस्थानानुसार वनस्पतीमध्ये इतके बदल आपल्याला बघायला मिळतील. आता पुढे काही चेंजेस आहेत किंवा पुढे काही आपल्याला व्हरायटी बघायला मिळेल. अकॉर्डिंग टू रूट्स. ठीक आहे ना. मुळानुसार काय बदल होतात बघा. पहा बेटा, द डायव्हर्सिटी इन द प्लांट्स अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर, म्हणजे रचनेनुसार काय फरक पडतो, रचनेनुसार वनस्पतींमध्ये काय विविधता आहे बेटा. रूट स्ट्रक्चर, वी नो दॅट रूट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू ॲब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द लँड. जमिनीतून पाणी आणि खनिज शोषून घेण्यासाठी मुळं खूप मदत करतात वनस्पतींना. महत्वाचा पार्ट आहे. मुळानुसार सुद्धा वनस्पतीमध्ये प्रकार बघायला मिळतील तुम्हाला. कसं, काही वनस्पतीची मुळे असे डिटेल म्हणजे डीप जमिनीमध्ये खोलवर पसरलेली असतात आणि त्यांना सेकंडरी रूट्स पण असतात. कसले? सेकंडरी रूट्स पण असतात बेटा. त्याला आपण टॅपरूट म्हणतो. काय म्हणतो? टॅपरूट असं म्हणतो. टॅपरूट मराठीमध्ये सोटमूळ. त्यातलं हे प्रायमरी रूट आहे, हे सेकंडरी रूट असतं. हे सेकंडरी आणि हे आहे प्रायमरी, म्हणजे प्राथमिक आणि द्वितीयक असे मुळं. अशी मुळं जमिनीत खोलवर जातात. ह्या वनस्पती उपटायला लय अवघड असतं बाबा, उपटायला लय अवघड असतं. ठीक आहे ना. उपटत नाहीत तुम्हाला त्या. परंतु ज्वारीचं जे ज्वारी ही जी वनस्पती आहे, ठीक आहे ना, कांदा नाही का, तुम्ही गेल्या गेल्या उपटून कांदा फोडला, लगेच खाल्ला, विषय संपला. कांद्याची मुळं अशी आहेत का? नाही सर. हे कांदा ना, कांद्याची मुळं सर बघा असं बघायला मिळतात आम्हाला. ठीक आहे. का बघा रे, कांदा कसा दिसेल तुम्हाला, सपोज दिस लाईक दिस स्ट्रक्चर, आणि इथं खाली त्याची अशी छोटी छोटी खुरटेली बारकी 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 रूट्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि हे कांद्याची पात. ठीक आहे ना बेटा. असं स्ट्रक्चर तुम्हाला कांद्यामध्ये बघायला मिळेल. मग हे रूट्स कसे आहेत? फायब्रस. याला काय म्हणायचं बेटा? फायब्रस रूट्स. काय म्हणायचं? फायब्रस. फायब्रस रूट्स बेटा. आलं का लक्षामध्ये? तर काही वनस्पतींकडे टॅपरूट आहे, तर काही वनस्पतीकडे कसं रूट आहे? फायब्रस रूट आहे. काही वनस्पतीचं तर रूटमध्येच फ्रूट असतं, म्हणजे दे स्टोअर देअर फूड इन द रूट्स. एक्झाम्पल कॅरट, गाजर मुळामध्येच त्यांना अन्न साठवून ठेवतंय, आहे का नाही.
तर अशाही काही वनस्पती आहेत. सो अकॉर्डिंग टू रूट डिफरंट टाईप ऑफ द प्लांट्स वी कॅन ऑब्झर्व. वेगळ्या प्रकारच्या वनस्पती मुळाच्या रचनेनुसार सुद्धा बघायला मिळतील. त्यानंतर सेकंड थिंग आहे स्टेम. खोडानुसार सुद्धा वनस्पती वेगळ्या वेगळ्या आहेत बेटा. आंब्याच्या झाडाचं खोड कसं आहे, टणक आणि मजबूत. बाबळीच्या झाडाचं खोड कसं आहे, टणक आणि मजबूत आहे. इट इज हार्ड अँड स्ट्रॉंग. हार्ड अँड स्ट्रॉंग, ठीक आहे ना. परंतु काही वनस्पतीचे जे स्टेम आहेत, खोड आहेत, ते हॉलो आहेत. हॉलो म्हणजे पोकळ, आतून पोकळ असलेले. बांबू माहितीये, बांबू, ठीक आहे ना. बांबू कसा असतो, आतून पोकळ, हॉलो स्टेम. हॅलो नाही, मी बाबूराव बोलतोय ते नाही बेटा. हॉलो म्हणजे आतून पोकळ असणं, ठीक आहे. तर बांबू प्लांटमध्ये हॉलो रूट्स आहेत. तर परंतु मँगो प्लांटचं कसं आहे बेटा, स्ट्रॉंग आहे, ठीक आहे ना. स्ट्रॉंग स्टेम इज फाउंड इन द मँगो ट्री अँड हॉलो स्टेम इज फाउंड इन द बांबू ट्री, ठीक आहे. शिवाय हे बघा, हे पण खोडच आहे बरं का, कांद्याचं. आपण कांदा खातो म्हणजे त्याचं खोड खातो. हे ढेबरं दिसतंय ना इथं, हे खोड आहे कांद्याचं खऱ्या अर्थाने, ठीक आहे ना. आणि ते कसं आहे, डिस्क शेपड ढेबरं, चकती आकाराचं आहे. कसं, डिस्क शेपड. 3 प्रकारचे स्टेम मी आत्ताच सांगितले तुम्हाला. एक आहे स्ट्रॉंग अँड सॉलिड, दुसरं आहे हॉलो म्हणजे एक आहे कडक कठीण, दुसरं आहे मधून पोकळ, तिसरं आहे चकती आकाराचं डिस्क शेपचं, ठीक आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर ऑफ द स्टेम द प्लांट्स हॅव डिफरंट टाइप्स अँड व्हरायटीज. वनस्पतीमध्ये ह्या स्टेमनुसार आपल्याला व्हरायटी बघायला मिळते बेटा. त्यानंतर पुढे आहे पानं, है ना. लिव्ज कसे पाठीमागे राहतील, याच्यात पण बरेच फरक आपल्याला बघायला मिळतील. काही वनस्पतीचे लिव्ज तुम्हाला या पद्धतीने बघायला मिळतील बेटा, ठीक आहे ना. काही वनस्पतीची पानं या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला बघायला मिळतील, असं डायरेक्ट, ठीक आहे. आणि इकडे एक नेटवर्क सारखी रचना यांची असल्याचं तुम्हाला बघायला मिळेल, ठीक आहे. अशा प्रकारचे लिव्ज काही वनस्पतीमध्ये बघायला मिळतील. दिस इज सिंपल लिव्ह, ठीक आहे ना. ह्याला साधं पान म्हणायचं बेटा. कसलं पान म्हणायचं, साधं पान. आणि काही वनस्पतीची पानं हे बघा असं, इथं पान बारीक पान. हे लक्षात येते की नाही, हे पान आहेत का उंदराची कान आहेत काहीच कळत नाही. हे कुठं बघायला मिळतं सर, टॅमेरिन चिंच आहे का नाही, चिंचेमध्ये हे बघायला मिळेल. आणि हे पिंपळाच्या झाडाचं पान असं बघायला मिळेल बेटा, ठीक आहे ना. ह्याला म्हणायचं सिंपल लिव्ज आणि ह्याला म्हणायचं कंपाऊंड लिव्ज बेटा. कसलं, कंपाऊंड लिव्ज म्हणजे ज्याला आपण संयुक्त पान असं म्हणतो. संयुक्त पान याचं वैशिष्ट्य काय, लिफलेट, छोटी पर्णिका, छोट्या पर्णिका या ठिकाणी असतात. लिफलेट म्हणायचं त्याला, काय, लिफलेट बेटा, ठीक आहे. आणि हे अखंड लीफ तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो अकॉर्डिंग टू लिव्ज ऑल्सो देर इज व्हरायटी इन द प्लांट्स. किती बोलावं आहे की नाही. पानावर आधारित सुद्धा वनस्पतीमध्ये प्रचंड विविधता आपल्याला बघायला मिळते. फ्लावर्स नुसार सुद्धा विविधता बघायला मिळते रे. द कलर्स ऑफ द फ्लावर ऑफ द प्लांट्स आर डिफरंट. प्रत्येक वनस्पतीच्या फुलाचा रंग वेगळा आहे, त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे, त्याचं लोकेशन वेगळं आहे, ठीक आहे ना. काही वनस्पतीच्या खोडाला लागूनच फुलं असतात, काही वनस्पतीच्या म्हणजे ब्रँचेस आणि फुलाच्या खाली देठ असतं, काही वनस्पतीच्या नसतं. त्याच्यानुसार डिटेलमध्ये पुढे बघणारच आहेत. पण फ्लावरनुसार सुद्धा वनस्पती वेगळ्या आहेत. काही वनस्पती अशा आहेत की त्यांना फ्लावरच नाहीत. According to flower, there are two main types of the plant: flowering plants and non-flowering plants. सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती. फुलं न येणाऱ्या अपुष्प, फुलं येणाऱ्या सपुष्प. म्हणजे काय आहे, फुलानुसार सुद्धा वनस्पतीमध्ये विविधता आहे, समजतंय ना. आणि पुढे आहे फ्रुट्स. काही वनस्पतीची फळं, आकार बघा, फळांचा आकार, प्रत्येक वनस्पतीच्या फळाचा आकार वेगळा आहे. आंबा चिकू सारखा नाही, चिकू केळीसारखा नाही, केळी सफरचंदासारखी नाही, ते सीताफळासारखं नाही, बरोबर आहे. सो दीज थिंग्स इंडिकेट्स दॅट देर इज अ लॉट ऑफ व्हरायटी इन द प्लांट्स. वनस्पतीत प्रचंड विविधता आहे बेटा. बर, सगळ्या वनस्पतीच्या फळांची चव पण सारखीच आहे का बेटा. आंब्याची चव वेगळीच आहे, चिकूची चव वेगळीच आहे, ऍपलची टेस्ट वेगळीच आहे. सो अकॉर्डिंग टू टेस्ट, अकॉर्डिंग टू कलर, अकॉर्डिंग टू शेप, अकॉर्डिंग टू फ्लेवर, देर इज व्हरायटी अँड डिफरन्स इन द प्लांट्स. ठीक आहे. फळामध्ये सुद्धा एवढं आहे बेटा. वनस्पतीच्या बियामध्ये सुद्धा बघायला मिळेल. आंब्याची कोई इतकी मोठी बघायला मिळेल तुम्हाला, बरोबर आहे. पण चिंचोका तुम्हाला एवढाच बघायला मिळेल, बरोबर आहे बेटा. किंवा मोहरी तुम्हाला इतकुशीच बघायला मिळेल, समजते की नाही. सो अकॉर्डिंग टू सीड्स ऑल्सो देर इज व्हरायटी इन द प्लांट्स. बियानुसार सुद्धा, बियाच्या आकारानुसार सुद्धा वनस्पतीमध्ये विविधता आहे. अकॉर्डिंग टू हाईट ऑल्सो देर आर डिफरन्सेस. ग्रास,
जमीन सपाट, गवत लागलं जमिनीला, अगदी ब्लँकेट पांघरल्यासारखं गवत आहे का, हाईट काही, ठीक आहे. त्याच्यानंतर श्रब्स म्हणजे झुडपं, ठीक आहे ना. झुडपाच्या नंतर टॉल ट्रीज, मोठमोठ्याल्या वनस्पती. उंचीनुसार सुद्धा वनस्पती वेगळे आहेत रे, ठीक आहे ना. सो माय डिअर फ्रेंड्स, देर इज अ ट्रिमेंडस व्हरायटी इन द प्लांट्स विच आर फाउंड ऑन द अर्थ अँड इन वॉटर ऑल्सो. पाण्यामध्ये आणि जमिनीवर आढळणाऱ्या या वनस्पतीमध्ये अशी प्रचंड व्हरायटी, विविधता आपल्याला बघायला मिळते बेटा. लवकरच आपण सेकंड चॅप्टरवरती सुद्धा पेपर ऑर्गनाईज करतोय. मे बी ह्या संडेला तो ऑर्गनाईज करण्याचा आपला प्रयत्न आहे. व्यवस्थित सूचना तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील किंवा आपल्या माय विजनचे जे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत किंवा आपलं MG सायन्स सिम्प्लिफाईडचं टेलिग्राम चॅनल आहे, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या सूचना पुढच्या एक्झामच्या नियोजनाबद्दल मिळून जातील मित्रांनो. आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल द डिटेल्स दॅट आय हॅव टॉट टुडे. आज शिकवलेले सगळे डिटेल्स तुम्हाला समजले असतील अशी मी अपेक्षा करतो, ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथं लाईव्ह चॅटिंगपेक्षा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर, ठीक आहे ना. आवडला नसला तर तेही सांगा, सर आम्हाला नाही पटलं तुमचं, थोडंसं अजून असं सांगा, आम्हाला छान वाटेल, ठीक आहे. आपण तेही प्रयत्न करूया, पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर अधिकच व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, ठीक आहे. आपला हा प्रवास अखंड चालू राहणार आहे, समजतंय? ओके ना बेटा. आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल द डिटेल्स इन द टुडेज क्लास. आजच्या ह्या फ्री लेक्चरमधून तुम्हाला बरंचसं काही समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो, ठीक आहे. आज के लिए इतना ही काफ़ी बेटा. फर्दर डिटेल्स इन द नेक्स्ट पीरियड एंड नेक्स्ट लेक्चर. तब तक के लिए जय हिंद.